फ्रेंड्स, तर हा क्वेश्चन कधी 4 मार्काला विचारला जातो तर कधी 6 मार्काला विचारला जातो. सिम्प्लेक्स कम्युनिकेशन इज डिफाईन ॲज द कम्युनिकेशन इन ओनली वन डायरेक्शन. रिसिव्ह पण केला जातो बट सायमल्टेनियसली. बघा, एकाच टाइममध्ये ट्रान्समिट पण करतोय, रिसिव्ह पण करतोय. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला जर एक्झाम मध्ये 4 मार्क किंवा 6 मार्क कंपल्सरी पाहिजे आहेत DCN मध्ये, तर तुमच्यासाठी हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. तर हा क्वेश्चन कधी 4 मार्काला विचारला जातो तर कधी 6 मार्काला विचारला जातो. ओके, तर हा कोणता क्वेश्चन तो बघून घेऊया आपण. तर क्वेश्चन आहे, डिस्क्राईब मोड ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कोणते कोणते मोड ऑफ कम्युनिकेशन आहेत ते समर 25 ला विचारला होता. परत स्टेट अँड एक्सप्लेन मोड ऑफ कम्युनिकेशन विथ नेट डायग्राम्स. ओके, सो डायग्रामनी पण विचारलं होतं की कोणते कोणते मोड ऑफ कम्युनिकेशन आहेत ते एक्सप्लेन करा. हा पण 4 मार्काला विचारला होता विंटर 24 मध्ये. एक्सप्लेन मोड ऑफ कम्युनिकेशन, सिम्प्लेक्स मोड, हाफ ड्युप्लेक्स मोड अँड फुल ड्युप्लेक्स मोड विंटर 23 मध्ये. विंटर 23 मध्ये पण हा क्वेश्चन विचारला गेला होता. आणि परत डिस्क्राईब द कंपोनेंट ऑफ डेटा कम्युनिकेशन विथ नेट डायग्राम समर 22 मध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही प्रत्येक क्वेश्चन पेपर बघा तर हा क्वेश्चन तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे किती IMP क्वेश्चन तुम्हाला कसं लर्न करायचं आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत फ्रेंड्स. आणि याची डायग्राम कशी असणार आहे सर्व मी माझ्या हँड रायटिंग नोट्समध्ये मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत आहे. ओके फ्रेंड्स, तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की व्हिडिओला फक्त एक लाईक करायचं आहे फ्रेंड्स, आणि एक कमेंट टाकून द्यायचं की व्हिडिओ कशी वाटली आहे. नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्याकडे माहिती आहे आपल्याला की एक नेहमी लक्षात ठेवा की 3 मोड आहेत मोड ऑफ कम्युनिकेशन्स. मोड ऑफ कम्युनिकेशन 3 आहेत. त्यामध्ये पहिला मोड आहे सिम्प्लेक्स मोड. तर तुम्हाला प्रश्न पडेल की सिम्प्लेक्स मोड म्हणजेच काय आहे. तर फ्रेंड, जो तुमचा CPU असतो, ओके, हा CPU आहे आणि हा मॉनिटर आहे. तर जो काही तुमचा डेटा फ्लो होणार आहे तो एका सिंगल डायरेक्शन मध्ये होणार आहे. ओके, ओनली वन डायरेक्शन मध्ये होणार आहे, एक साईडच्या डायरेक्शनने होणार आहे. तो म्हणजेच सिम्प्लेक्स मोड. ओके, तर सिम्प्लेक्स मोडचा आपला थेरी काय लिहायचा आहे तो पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. पण फ्रेंड्स, हा तुम्हाला CPU असा काढायचा आहे, मॉनिटर असा करायचा आहे, डायरेक्शन ऑफ डेटा नेट दाखवायचा आहे. खालती लिहा फिगर ऑफ सिम्प्लेक्स मोड. अशाने इम्प्रेशन जास्त पडतो एक्झामिनरला आणि तो तुम्हाला लगेच क्विकली 1 मार्क इथे देऊन टाकतो. ओके, आता या थेरीमध्ये काय लिहायचं बघा. तर तुम्हाला माहिती आहे की जो काही सिम्प्लेक्स मोड आहे ना तो ओनली वन डायरेक्शनला कम्युनिकेट करतो. तर पहिला पॉईंट तोच लिहून घे ना. तर पहिला पॉईंट काय लिहायचा आपल्याला बघा. अ सिम्प्लेक्स कम्युनिकेशन इज डिफाईन ॲज द कम्युनिकेशन इन ओनली वन डायरेक्शन. एका डायरेक्शनमध्ये काय केले ते कम्युनिकेशन केले आहे ते सिम्प्लेक्स कम्युनिकेशनची. ओके, एका डायरेक्शनमध्ये ओनली वन इन डायरेक्शन. किती डायरेक्शन आपण यूज केले? फक्त एका डायरेक्शन, CPU पासून ते मॉनिटरपर्यंत. ओके, इन दिस सिस्टीम द इन्फॉर्मेशन कम्युनिकेटेड इन ओनली वन डायरेक्शन. इथे पण तोच सांगितलेला आहे. एक्झाम्पल काय घेऊ शकतो तुम्ही बघा. द रेडिओ, जो रेडिओ असतो तो पण एकाच कम्युनिकेट केला जातो. ऑर TV ब्रॉडकास्टिंग सिस्टीम कॅन बी ओनली ट्रान्समिटेड, दे कॅन नॉट रिसीव्ह. म्हणजे हा रिसीव्ह केला जात नाही, फक्त ट्रान्सफर केला जातो, कम्युनिकेट केला जातो ओनली इन वन डायरेक्शन. इज नथिंग बट सिम्प्लेक्स मोड कम्युनिकेशन्स. ओके, सिम्प्लेक्स मोड समजला असेल तर एक लाईक होऊन जाऊ दे, फक्त व्हिडिओसाठी एक कमेंट होऊन जाऊ दे, छोटासा हार्ट माझ्यासाठी मला खूप आत्मविश्वास देईल की हा मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन येतो. ओके, तर पुढचा फ्रेंड्स टॉपिक आहे तर हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. सिम्प्लेक्स बघितला, दुसरा टाईप आहे हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. हे डायग्राम मी माझ्या नोटबुकमधून घेतलेले आहे. तर बघा, वर्क स्टेशन फर्स्ट. इतकं काही डिझायनिंग करत बसायची नाही, तुम्हाला सिम्पली एक बॉक्स काढला तरी पण समजेल. आणि हा इथं वर्क स्टेशन 2 आहे. इथे मी लिहिलं आहे वर्क स्टेशन 2. जर ब्लर दिसत असेल तर क्लिअरिटी वाढवून डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण इथे काय केलं होतं बघा, डायरेक्शन ऑफ डेटा ॲट
टाइम 1, डायरेक्शन ऑफ डेटा ॲट टाइम 2. म्हणजे पहिला या डायरेक्शनला जातो, नंतर तो रिव्हर्स या डायरेक्शनला येतो. ओके, पहिला तो जाणार आहे, सेंड करणार आहे, आणि तो नंतर रिसीव्ह करणार आहे. म्हणजे समजा या वर्क स्टेशनची तुम्ही विचार करत असाल तर तो पहिला सेंड करणार आहे आणि नंतर मग तो रिसीव्ह करणार आहे. वर्क स्टेशन फर्स्ट. याचा सिम्प्लेक्स म्हणजे हाफ ड्युप्लेक्सचा काय इम्पॉर्टंट आहे की बाय डायरेक्शनी वर्क करतो, पण म्हणजे बघा जातो पण येतो पण, बाय डायरेक्शनी वर्क करतो पण सायमल्टेनियसली नाही. एका टाइमाला तो असा वर्क करत नाही. तो पहिला पाठवतो, नंतर वेट करतो की हा विचार काय करतो या वर्क स्टेशन, नंतर मग तो काय करतो, सेंड करतो. ओके, तर आपण बघून घेऊया हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन मध्ये आपल्याला थेरी काय लिहायची आहे. तर बघा, थेरी सिंपल आहे फ्रेंड्स. द bidirectional communication which does not take place simultaneously is called half duplex communication. मी तेच तुम्हाला म्हणालो की हा बायडायरेक्शनल आहे, म्हणजे सेंड पण करतो आणि नंतर वेट करतो रिसीव्ह होण्याचा, आणि तो रिसीव्ह पण करतो. म्हणजे काय, हा बायडायरेक्शनल कम्युनिकेशन आहे विच डज नॉट टेक सायमल्टेनियसली, म्हणजे सायमल्टेनियसली टेक प्लेस करत नाही. म्हणजेच तो एकाच टाइमला तो करत नाही, पहिले जातो, नंतर वेट करतो, नंतर मग रिसीव्ह करतो. तर त्याला आपण म्हणतो हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. दिस सिस्टीम आर बायोडायरेक्शनल. ही सिस्टीम कशी आहे, बायोडायरेक्शनल आहे फ्रेंड्स, अँड दे कॅन ट्रान्समिट ॲज वेल ॲज रिसीव्ह बट डू नॉट सायमल्टेनियसली. ओके, सो हा काय म्हणालाय फ्रेंड्स की जी काही सिस्टीम आहे ना ती तुमची कशी आहे, बायडायरेक्शनल आहे. ते ट्रान्समिट पण करतात आणि रिसीव्ह पण करतात, पण एकाच टायमाला करत नाही, सायमल्टेनियसली करत नाही. समजत फ्रेंड की जी तुमची सिस्टीम आहे ना ती बाय डायरेक्शनल आहे, पण ते ट्रान्समिट करतात आणि रिसीव्ह पण करतात, पण एकाच टायमाला करत नाही. ओके, ॲट दिस टाइम at a time this system can either transmit or receive. म्हणजे एका टाइमाला ती फक्त ट्रान्समिट करू शकते किंवा रिसीव्ह करू शकते. समजलं मला काय म्हणायचं की एका टाइमाला तुम्ही फक्त ट्रान्समिट करू शकता आणि रिसीव्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल ट्रान्स रिसिव्हर अँड वॉकी टॉकी. ओके, तुम्हाला माहिती असेल वॉकी टॉकी काय असतो आणि ट्रान्स रिसिव्हर काय असतो. ते काय करतात फ्रेंड्स, पहिल्यांदा ट्रान्समिट करतात किंवा रिसीव्ह करतात, दोघांपैकी एकच काम करतात. ओके, तर इन हाफ ड्युप्लेक्स ट्रान्समिशन, चौथा पॉईंट बघा, द एंटायर कॅपॅसिटी ऑफ द चॅनल इज युटिलाइज बाय द ट्रान्समिटिंग सेंडिंग सिस्टीम. म्हणजे जसं तुम्ही सेंड करता, ट्रान्समिट करता, रिसीव्ह करता, म्हणजे काय ते ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी आहे ना फ्रेंड्स, ती काय केली आहे, ते युटिलाइज केली आहे ते टाइम टू टाइम. ओके, हा होता हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. आता आपल्याला तिसरा बघायचा आहे मोड, तो आहे फुल ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. ओके, तो काय आपला फुल ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. आय होप डायग्राम विजिबल असेल सर्वांना. ओके, तर इथे वर्क स्टेशन फर्स्ट आहे, वर्क स्टेशन सेकंड आहे. आता इथे काय केलं तो फ्रेंड्स, ट्रान्समिट पण केला तो, रिसीव्ह पण केला जातो, बट सायमल्टेनियसली. बघा, एकाच टाइममध्ये ट्रान्समिट पण करतोय, रिसीव्ह पण करतोय. डायरेक्शन ऑफ डेटा ॲट ऑल टाइम, म्हणजे एकाच टाइमला तो काय करणार, ट्रान्समिट पण करणार आहे फ्रेंड्स आणि रिसीव्ह पण करणार आहे. ओके, तर ते तुम्हाला याची थेरी सांगतो मी कसं लिहायचंय. पण अजून पण तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर एक लाईक होऊन जाऊ दे आणि एक कमेंट होऊन जाऊ दे या व्हिडिओसाठी फ्रेंड्स. खूप मी मेहनत करतोय व्हिडिओसाठी, तर एक लाईक तर झालाच पाहिजे या व्हिडिओसाठी. ओके, तर बघा कोणता आहे फ्रेंड्स, तर बघा याचा थेरी काय आहे की द टाईप ऑफ कम्युनिकेशन इन विच सायमल्टेनियस फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन टेक प्लेस ॲट द गिवन टाइम. म्हणजेच की काय की सायमल्टेनियसली फ्लो होतोय, सायमल्टेनियसली डेटा काय होतोय, फ्लो होतोय फ्रेंड्स. म्हणजेच जातोय पण एकाच टाइमाला, सेंड पण एकाच टाइमाला होतोय, रिसीव्ह पण एकाच टाइमाला होतोय. ओके, these are truly bidirectional system as they allow the communication to take place in the both direction simultaneously. हा एक ट्रूली बायडायरेक्शन सिस्टीम आहे, कारण की या सिस्टीम मध्ये एकतर तो जातोय पण आणि येतोय पण सेंड पण करतोय, रिसीव्ह पण करतोय, पण कोणत्या टाइममध्ये करतोय, सायमल्टेनियसली. दिस सिस्टीम कॅन ट्रान्समिट ॲज वेल ॲज रिसीव्ह सायमल्टेनियसली. असे तुम्हाला 3 पॉईंट लिहायचे आहे त्याचे पण, की ह्याच्यामध्ये ट्रान्समिट पण केला जातो एका टायमाला आणि एका टायमाला रिसीव्ह पण केला जातो. आय होप तुम्हाला समजलेलं असेल की मोड ऑफ कम्युनिकेशन कोणते कोणते आहेत. पहिला आपण बघितला, कोणता बघितला, तर पहिला आपण बघितला सिम्प्लेक्स मोड. त्याची डायग्राम काढा. ही
थेरी लिहून घ्या. नंतर हाफ ड्युप्लेक्ससाठी ही डायग्राम काढा आणि त्याची ही थेरी लिहून घ्या. आणि नंतर मग सिम्प्लेक्स फुल ड्युप्लेक्स कम्युनिकेशनसाठी याची थेरी ही लिहून घ्या आणि डायग्राम काढून घ्या. हे नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत फ्रेंड्स. मी प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअप चॅनलला पाठवणार नाही आहे. तुम्हाला इथे फक्त अपडेट मिळणार आहे. ओके. आणि तुम्हाला फक्त सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवले पाहिजे म्हणून. ओके, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.